नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमी या देशातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी भूषण दूत पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण डिस्कशन करत होतो सिलॉजिझम्स. ह्याच्या आधी आपण सिलॉजिझमचे बरेच लेक्चर बघितलेत आणि त्यानंतर आपण निगेटिव्ह पहिल्या फॉर्मेटिव्हची केस बघितली, नंतर निगेटिव्हची, नंतर एक तुम्हाला फ्लोचार्ट दिला आणि नंतर मी तुम्हाला आयदर ऑरची केस शिकवत होतो. बरोबर आहे. सो आठवतो तुम्हाला आयदर ऑरची केसचा तुम्हाला रूल प्रत्येकाला आठवतो याच्यामध्ये. ओके, आपण दिलं होतं तुम्हाला. तर त्यामध्ये बघा, आयदर ऑरची केस म्हणजे काय की जेव्हा पर्यायामध्ये किंवा हा पर्याय असला पाहिजे. ज्यांनी व्हिडिओ बघितले नसतील याच्या आधीचे 2 व्हिडिओ बघून घ्या. ज्या 2 विधानामध्ये किंवाचा पर्याय आहे त्यातील कर्ता म्हणजे सब्जेक्ट आणि विधेय म्हणजे प्रेडिकेट यांच्या कॅटेगरी समान असल्या पाहिजेत. ओके, सो कर्ता आणि विधेय यांच्या कॅटेगरी पण काय असल्या पाहिजेत, समान असल्या पाहिजेत. ओके, ही दोन्ही विधाने आपल्या रेग्युलर मेथडने काय आली पाहिजेत, चुकीची आली पाहिजे. आपण जे काही रेग्युलर मेथड यूज करतो त्याने दोन्ही विधाने चुकीची आली पाहिजेत. आणि या 3 प्रकारांमध्ये किंवा आपण लावू शकतो. सो निगेशन पेअर म्हणजे काय, विश्वव्यापी नकारात्मक आणि विशिष्ट सकारात्मक. निगेशन पेअर टू विशिष्ट नकारात्मक आणि काही विश्वव्यापी सकारात्मक. आणि सम आणि सम नॉट म्हणजे काही आणि काही नाही. सो जेव्हा या 3 कॅटेगरीज असतात तेव्हा आपण त्यामध्ये लावू शकतो. आणि या सगळे तिन्ही पॅटर्न्स आपण आता बघितलेले आहेत त्यामध्ये. ओके, चला मग आता फक्त आपली प्रॅक्टिस चाललेली आहे. ओके, सो चला आणखी एक्झाम्पल्स घेऊयात, कारण जितकी आपण प्रॅक्टिस करूया तितके ते तुमचे हे कन्सेप्ट क्लिअर होत जातील. आणि हे आयदर ऑरचं लेक्चर आहे. याच्यानंतर आपण काही स्पेशल केसेससुद्धा नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. काही टॉवेल ब्रश आहेत. सो पहिले बेसिक डायग्राम काढून घेऊ. काही टॉवेल काय आहेत, ब्रश आहे. कोणताही ब्रश साबण नाही, कोणताही ब्रश काय नाही, साबण नाही. आणि सर्व साबण काय आहेत, ससे आहेत. आणि सर्व साबण काय आहेत, ससे आहेत. ओके, मग आता याच्यामध्ये 2 पहिले अफर्मेटिव्ह आपण चेक करून घेतो. काही ससे ब्रश आहेत, ससे आणि ब्रश काही आहेत का, नाही. मग पहिलं काय चुकीचं होईल. काही टॉवेल साबण आहेत. सो टॉवेल आणि साबण काय संबंध आहे का, सो हे पण काय होईल, चुकीचं होईल. हां, मग आता कोणताही ससा ब्रश नाही, कोणताही ससा तो काढतो, ब्रश नाही. आता हे विधान बघा, ब्रश वेगळा आहे आणि ससा काय वेगळा आहे. आता हे विधान काय बरोबर आहे, पण बेसिक डायग्रामवरनं ते विधान बरोबर असेल तर बरोबर असेलच असं नाही. मग आपण याची काय घेतो, कॉम्प्लिमेंटरी पेअर घेतो. आता हे विधान जे आहे ते युनिव्हर्सल निगेटिव्ह आहे, तर याचं कॉम्प्लिमेंटरी कारण पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह म्हणजे काय, काही ससे ब्रश आहेत. ओके, सो काही ससे काय आहेत, ब्रश आहेत. सो चला मग ब्रश घेऊयात आणि काय घेऊयात, ससे. आता याच्या आत हे जे साबण आणि टॉवेल याच्या आत आहे, आतनी काही फरक पडत नाही आपल्याला. लक्षात घ्या, आपल्याला फक्त ब्रश आणि काय ससे आहेत. ओके, सो ते आत असेल तर येत का, इकडे तुम्ही याला दाखवा, इकडे याला दाखवा, त्यांनी काय फरक पडणार का, नाही पडणार. इकडे टॉवेल दाखवा, इकडे. सो ब्रश आणि साबण आपण इथे इंटरसेक्शन घेऊ शकतो. ओके, आता बघा निगेटिव्ह कोणताही ब्रश साबण नाही. आता ब्रश वेगळा आहे आणि साबण इकडे आत आहे, काही फरक आहे पडतोय का, नाही. इथे पण बघा ब्रश वेगळा आहे आणि साबण काय वेगळा आहे, तर तुम्ही ससेसोबत इंटरसेक्शन घेऊ शकता ना, येस घेऊ शकतो. म्हणजे हे स्टेटमेंट काय, हे शक्य आहे. सो हे जे विधान आहे काय शक्य आहे. हे जर का विधान जर का शक्य आहे तर त्याच्या अपोजिट केस ही जी आहे, हे जे निगेटिव्ह निष्कर्ष आहे, हा निष्कर्ष काय होईल, चुकीचा होईल. मग म्हणून 1 2 3 तीनही विधाने काय चुकीची आहेत. सो तिन्ही विधाने काय आली चुकीची आहे, कोणतेही यथार्थ नाही. परंतु मित्रांनो, आणखी तुम्हाला सांगितलेलं आहे की इथे आयदर ऑर लागतं का बघा. काही ससे ब्रश आहेत आणि कोणताही ससा ब्रश नाही. बघा, सो आपली कंडिशन काय काय सांगत होती की पहिले तर काय, याच्यामध्ये जर का तुम्हाला की ऑप्शनमध्ये किंवा असलं पाहिजे, आहे किंवा 1 आणि 2 मध्ये आहे, किंवा 1 आणि काय 3 मध्ये आहेत. आता 1 आणि सॉरी इथे आणि आहे ना, इथे 1 आणि 2 मध्ये काय किंवा आहे, हो आहे, किंवाची केस असली पाहिजे. अगेन ज्या 2 स्टेटमेंट त्याचे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट जे आहेत, सो सब्जेक्ट आणि प्रेडिकेट जे आहेत, कर्म आणि काय विधेय आहे, दोन्ही समान असले पाहिजेत. या ससे आणि ब्रश, ससा आणि काय ब्रश, हे पण गोष्ट काय समान लागू होते. रेग्युलर मेथड दोन्ही विधाने काय चुकीची आहेत. आणि युनिव्हर्सल निगेटिव्ह आणि पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह या फॉर्मॅटमध्ये ती काय असली पाहिजे, त्यामध्ये सुद्धा आहेत. सो ऑल करेक्ट. सो म्हणून उत्तर काढणार 1 किंवा 2 यथार्थ. सो दॅट्स वाय द आन्सर ऑप्शन नंबर 2, 1 किंवा 2 काय होणार, यथार्थ होणार. देन अगेन 29 बघा, सर्व सिंह जंगले आहेत. ओके, सर्व सिंह काय आहेत, सर्व सिंह काय आहेत, जंगले आहेत. कोणताही जंगल काय नाही, पक्षी नाही. कोणताही जंगल काय नाही, पक्षी नाही. आणि काही पक्षी काय आहेत, पाऊस आहेत. ओके, सो काही पक्षी काय आहेत, पाऊस आहेत. सो ही झाली तुमची पूर्ण बेसिक डायग्राम. चला, पक्षी, पाऊस, सिंह, जंगल. मग आता पहिले अफर्मेटिव्ह चेक करून, काही पाऊस जंगले आहेत. सो बघा, इकडे पाऊस आहे आणि इकडे काय जंगले आहेत का, नाही. म्हणून हे विधान काय होणार, चुकीचं होणार. पण बेसिक डायग्राम झाली. आता आपण घेऊयात निगेटिव्ह स्टेटमेंट. कोणताही पाऊस जंगल नाही
तर जंगल आणि पाऊस काय वेगळे वेगळे आहेत. पण हे विधान बेसिक डायग्राम काय बरोबर आहे, पण बरोबर असेल निकालार्थी विधान तर ते बरोबर असेलच असे नाही. तर आपण पॉसिबिलिटी केस घेऊयात. सो दॅट इज पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह होईल ना. काही पाऊस जंगल आहेत. मग आता बघा इथे जंगल आणि इकडे काय पाऊस. सिंह त्याच्या आत आहे, त्यांनी काय फरक पडणार नाही. इकडे हे जे काही आहेत बरोबर आहे ना. सो पक्षी तर वेगळे आहेत, त्यांनी काय फरक पडेल का, नाही पडणार. तर आता ही केस पॉसिबल आहे की नाही, कारण ही कॉन्ट्रॅक्ट इथे निगेटिव्ह स्टेटमेंट चेक करायचं. जंगल आणि पाऊस आपण करा तो जंगल पक्षी नाही, कोणताही जंगल काय नाही पक्षी नाही. तर जंगल इकडे वेगळा आहे आणि पक्षी वेगळा आहे ना. सो हे इंटरसेक्ट होत आहेत का, नाही. म्हणजे आपण याला कॉन्ट्रडिक्ट केलंय का, या मुद्द्याला आपण कॉन्ट्रडिक्ट न करताना ही जी अल्टरनेट डायग्राम आहे ही काय शक्य आहे. अल्टरनेट काय शक्य म्हणजे हे विधान काय बरोबर शक्य आहे. पण मग हे विधान जर बरोबर असेल तर हा जो निष्कर्ष त्याच्या उलटा निगेटिव्ह निष्कर्ष नकारार्थी निष्कर्ष त्याच्या अपोजिट आहे ते काय होईल, चुकीचा होईल. स्वतः ऑपोजिट निष्कर्ष काय होईल, चुकीचा होईल. हां, कोणताही पक्षी काय नाही, सिंह नाही. आता बघा तो म्हणतो कोणताही जंगलच जर काय नाही पक्षी नाही. सो बरोबर आहे. सो कोणताही जंगल काय पक्षी नाही, तर निश्चितपणे कोणताही सिंहसुद्धा काय नसणार, पक्षी नसणार. कारण शेवटी सिंहच पूर्ण कशामध्ये जंगलमध्ये आहे. ओके. किंवा आपण याला बघितलं तर हा काय बरोबर आहे बेसिक डायग्राम, पण आपण हे युनिव्हर्सल निगेटिव्ह आहे त्याचं करूया पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह, की काही पक्षी काय आहेत सिंह आहेत. ओके. सो काही पक्षी काय आहेत सिंह आहेत. बघूया आपण हे शक्य आहे का. सो काही पक्षी काय आहेत सिंह आहेत. तर मग आता बघू पक्षी सिंह. आता सिंह पूर्ण कशामध्ये आहेत, जंगलमध्ये. सिंह कशामध्ये आहेत, जंगलमध्ये आहेत. बरोबर ना. सो सिंह पूर्ण जंगलमध्ये आहेत. मग आता पक्षी आहेत. ओके. आणि हे काय तिथे या अशा प्रकारे इंटरसेक्शन आहे. मग आता मला सांगा जर, पण इथे हा म्हणतो जर तुम्हाला सिंह आणि पक्षीमध्ये संबंध दर्शवायचा असेल तर तुम्हाला जंगल आणि पक्षी याच्यामध्ये सुद्धा काय दर्शवावं लागेल, संबंध दर्शवावा लागेल, जो की पॉसिबल आहे का, जो की शक्य नाही. कारण तो कोणताही जंगल पक्षी नाही. सो जंगल आणि पक्षी येऊ शकत नाही. सो हे विधान काय होईल, सो असं शक्य आहे का, नाही. आणि ही जर डायग्राम शक्य नाही आहे म्हणजेच हे विधान जे आहे बरोबर आहे ना, हे विधान चुकीचं आहे, तू येऊ शकत नाही आणि येऊ शकत नाही म्हणून हा जो नकारार्थी निष्कर्ष आहे त्याच्या उलटा. मग जर हे चुकीचं, आता बघा ते बरोबर येत होतं हे विधान तर ते चुकीचं आलं होतं. मग आता हे जर चुकीचं आहे तर हे विधान काय होईल, बरोबर होईल. सो म्हणून उत्तर काय येणार, फक्त 3 यथार्थ. सो आन्सर इज फक्त 3 यथार्थ. परंतु मित्रांनो आणखी प्लीज 1 आणि 2 चुकीचं आहे, 3 सेपरेट बरोबर आहे. पण इथे एक पर्याय तो सांगतो 1 किंवा 2 आणि 3 आहे. आता बघा 3 हे सेपरेटली योग्यच आहे, 3 हे वेगळं सेपरेट काय आपण घेतलं करेक्ट घेतलं आहे त्याचा काही इश्यू नाही आहे. पण पहिलं आणि दुसरं विधान बघा 1 आणि 2 कोणताही पाऊस जंगल नाही, काही पाऊस काय जंगले आहेत. सो अगेन काय लागतं, आयदर ऑर लागतं. तुम्हाला कंडिशन आता मी वेळोवेळी रिपीट करणार नाही. सो पाऊस जंगल सेम आहेत. बेसिक मेथड दोन्ही पण काय चुकीची आहेत. आणि काय आहेत युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, युनिव्हर्सल निगेटिव्ह आणि काय पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह याची काही पेअर आहे. सो दॅट्स वाय आयदर ऑर पण लागेल. म्हणून 1 किंवा 2 सो या दोघांमध्ये आयदर ऑर आणि 3 सेपरेटली आणि 3 यथार्थ. म्हणून इथे यांनी किंवा नाही घेतले, इथे यांनी काय घेतलंय 3 घेतलंय. सो 1 किंवा 2 आणि काय 3 यथार्थ. सो म्हणून 29 याचं उत्तर काय ना तुमचं पर्याय क्रमांक 3 होईल. सो दॅट्स वाय द आन्सर ऑप्शन नंबर 3. ओके. कोणताही ससा सिंह नाही. सो ससा तो काय नाही सिंह नाही. काही घोडे सिंह आहेत. सो काही घोडे काय आहेत सिंह आहेत. सर्व ससे काय टेबल आहेत, सर्व ससे काय टेबल आहेत. हां, मग आता निष्कर्ष बघूयात. पहिले अफर्मेटिव्ह घेऊन घ्या. पहिले 2 काही टेबल सिंह आहेत. काही टेबल सिंह आहेत का, नाही. सिंह वेगळे आहेत, हे सिंह आहेत. सो आहेत का, नाही. पहिलं चुकीचं. काही घोडे ससे आहेत. सो काही घोडे काय आहेत, सो काही घोडे काय आहेत. सो इथे ससे वेगळे आहेत, घोडे वेगळे आहेत, हे पण होईल का, नाही. कोणताही सिंह टेबल नाही. आता फक्त आयदर लागतं का बघून घेऊया. कोणताही सिंह टेबल नाही. सो कोणताही सिंह बघा. सो सिंह इकडे आणि टेबल इकडे. बेसिक डायग्राम बरोबर आहे, पण बेसिक डायग्राम ते बरोबर असेल तर बरोबर असेलच असे नाही. मग याचं काय घेतो आपण युनिव्हर्सल निगेटिव्ह पर्टिक्युलर आपण काही सिंह टेबल आहेत. ओके. सो काही टेबल क्या आहे, काय आहेत सिंह आहेत. मग काही टेबल घ्या, असा टेबल घ्या, असा सिंह घ्या. आता याच्यामध्ये काय तो ससा वगैरे याच्या आत आहे, हा इकडे घोडा आहे, त्यांनी काय फरक पडतो का, नाही. इथे निगेटिव्ह विधान काय, कोणताही ससा सिंह नाही. बघा इथे सध्या ससा वेगळा काढला आहे आपण आणि सिंह पण काय घेतला आहे, वेगळा घेतला आहे. सो अगेन आपण जर याच्यामध्ये बघितलं तर आपण त्याच्यामध्ये काय घेतलं, सो सिंह हा इकडे बघा
इकडे वेगळा आहे आणि ससा काय वेगळा आहे. सो दोघांना आपण याच्यामध्ये सुद्धा काय दर्शवलं आहे, सो आयदर ऑर केसमध्ये पण वेगळं दर्शवलेलं आहे. कुठे काही याने आपल्या केससोबत कॉन्ट्रडिक्ट केलं आहे का, नाही केलं आहे. म्हणजेच ही डायग्राम काय योग्य आहे, ही डायग्राम बरोबर आहे, म्हणजे त्याची अल्टरनेट डायग्राम काय शक्य आहे. शक्य म्हणजे विधान काय पॉसिबल आहे, शक्य आहे. पण हे जर बरोबर असेल तर मग याचं जो नकारार्थी विधान निगेटिव्ह सेंटेन्स आहे हे काय होईल, चुकीचं होईल. म्हणून हे तिन्ही विधाने काय होतील, चुकीची होतील. पण कोणताही निष्कर्ष यथार्थ नाही, बरोबर आहे ना, कोणताही निष्कर्ष यथार्थ नाही. पर्याय क्रमांक 1. परंतु बघा इथे जर का तुम्ही बघितलं तर अगेन आयदर आर ऑप्शनमध्ये आहे. हा म्हणतो एक किंवा हे एक किंवा काय 3 यथार्थ. हा काय म्हणतो एक किंवा काय 3 यथार्थ आहे. तर बघा काही टेबल आणि सिंह आणि टेबल, सब्जेक्ट प्रेडिकेट, युनिव्हर्सल निगेटिव्ह, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. रेग्युलर मेथडने दोन्ही विधाने काय आहेत, चुकीची. सगळ्या कंडिशन सॅटिस्फाईड होत आहेत. म्हणून इथे उत्तर कोणते यथार्थ नाही, त्यापेक्षा काय येणार फक्त 1 किंवा 3 यथार्थ. सो म्हणून तिथे उत्तर काय येणार तुमचं 1 किंवा काय 3 यथार्थ. सो म्हणून तुमचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. दॅट्स वाय द आन्सर इज ऑप्शन नंबर 2. देन सर्व समुद्र नद्या आहेत. सो सगळे समुद्र जे आहेत ते कशामध्ये येतील, नद्यामध्ये येतील. काही नद्या काय आहेत, झरे आहेत. सो काही नद्या काय आहेत, झरे. काही झरे काय आहेत, नद्या आहेत. आणि सर्व विहिरी काय आहेत, झरे आहेत. सर्व विहिरी काय आहेत, झरे. तर आता झऱ्याच्या मध्ये तुम्हाला विहिरी दाखवावी लागेल की सो चला इथे अशा प्रकारे आपण याच्यामध्ये पण दाखवू शकतो, पण आपलं काय सांगतो लिस्ट ओव्हरलॅपिंग. सो काही विहिरी ओके आणि काय इकडे काय सर्व विहिरी झरे आहेत. हां आता लक्षात घ्या पहिली गोष्ट, तर सगळे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून निगेटिव्ह सेंटेन्स येऊ शकत नाही, कारण तिन्ही अफर्मेटिव्ह आहे हे लक्षात ठेवा. तर निगेटिव्ह निष्कर्ष नेहमी चुकीचाच राहील. काय तुम्हाला चेक करण्याची गरज नाही आहे. काही झरे समुद्र आहेत. सो झरे समुद्र आहेत का, नाही. झरे वेगळे. काही विहिरी नद्या आहेत. सो विहिरी आहेत आणि नद्या आहेत. सो विहिरी वेगळ्या आहेत बघा, इकडे विहिरी आहेत तिकडे नद्या आहेत, आहे का, नाही. काही नद्या समुद्र आहेत. येस नद्या आणि समुद्र याचं इंटरसेक्शन होतं आहे का, सो सॉरी इकडे नाही, हे इकडे. सर्व जर समुद्र नद्या आहेत, तो सर्व समुद्र काय आहेत, सर्व समुद्र नद्या आहेत. ओके म्हणजेच काय काही नद्या काय आहेत, समुद्र आहेत. हे विधान काय होणार, बरोबर होणार. सो हे विधान काय होईल, बरोबर होईल. सो म्हणून पर्याय क्रमांक 3 काय बरोबर येणार. सो दॅट्स वाय आन्सर फक्त 3 करेक्ट येईलच. अगेन नकारार्थी विधान जे हे चुकीचं आहे. सो आता इथे काय ते युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह निगेटिव्ह करण्याची मला गरजच नाही आहे नकारार्थी, कारण नकारार्थी विधान जर तिन्ही स्टेटमेंट अफर्मेटिव्ह आहे तर नकारार्थी निष्कर्ष तुम्हाला सांगितलं की येऊच शकत नाही, बरोबर आहे ना. सो सरळ आला आता. पण तिथे बघा एक ऑप्शन आहे 2 किंवा 4. आता 2 आणि 4 मध्ये बघा विहिरी आणि नद्या, नद्या आणि विहिरी. येस सब्जेक्ट प्रेडिकेट काय सेम आहे. रेग्युलर मेथडने दोन्ही पण काय चुकीचे आहेत. युनिव्हर्सल निगेटिव्ह आणि पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह सगळ्या गोष्टी मॅचअप होत आहेत. म्हणजे या दोघांमध्ये 2 आणि 4 मध्ये काय लागणार, किंवा लागणार आहे. सो 2 आणि 4 मध्ये काय लागणार आहे, किंवा आयदर ऑर लागणार आहे. सो फक्त 3 आणि काय 2 किंवा 4 योग्य आहे. सो 32 उत्तर करणार. सो 32 उत्तर करणार पर्याय क्रमांक 3. ओके अगेन विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर इथे हे झाले आपलं. हां आता फक्त थोडी महत्त्वाची इन्फॉर्मेशन मला द्यायची होती की भूषणदूत अकॅडमी नावाचं माझं काय आहे. सो टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल आहे. ते आठवणीने तुम्ही टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल करून घ्या, जॉईन करून घ्या. सोबत मी ज्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला शिकवतो आहे सो तो म्हणजेच कोणता, सो अनअकॅडमी ही देशातली सगळ्यात मोठी संस्था आहे. ओके सो त्याच्यामध्ये तुम्ही GS आणि CSAT या दोन्हीचे ऑनलाईन लेक्चर्स तुम्ही आता मी तुम्हाला गाईड करतोच आहे आमच्यातर्फे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. पण याचे प्लस कोर्सेस आहेत. सो प्लस कोर्सेस म्हणजे काय की त्याच्यामध्ये तुम्हाला गाईड करत असतात फॅकल्टीज. ओके माझ्यासारखे असे अनेक फॅकल्टीज आहेत, अनेक कोर्सेस आहेत. सो हे तर झालं पूर्वपरीक्षेसाठी GS आणि CSAT. पण मुख्य परीक्षेचे सुद्धा 4ही पेपर जे आहेत ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामधनं थ्रू गाईड करण्यात येतं. सो पूर्व आणि काय मुख्य परीक्षेचे. सो दॅट इज वॉट 4 पेपर जे आहेत ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये काय करण्यात येतात, गाईड करण्यात येतात. तर तुम्ही त्याचंसुद्धा हे घेऊ शकता आणि त्यातनं तुम्ही त्याचा फायदा उचलू शकता. सो माझं तुम्हाला हंबल रिक्वेस्ट असेल जे पण कोणी लोक असतील ओके सो त्यांनी हे जॉईन करा. फक्त 7,000 रुपयाची फी आहे अँड दॅट इज ओनली फॉर द 1 इयर, एका वर्षासाठी. अगेन यामध्ये सुद्धा तुम्ही जर माझा कोड यूज केला, सो माझा कोड आहे भूषण CSAT. तर याच्यावरनं तुम्हाला 10% डिस्काउंट मिळू शकतो. म्हणजे 7,000चा कोड जो आहे तो 6,300 मध्येच तुम्हाला मिळेल. तर तुम्ही ते सुद्धा
जो बेनिफिट आहे ते एन्जॉय करू शकता आणि इतक्या कमी याच्यामध्ये तुम्ही नक्की जॉईन करू शकता. तुम्हाला माझ्यासारख्या लेक्चर्सची क्वालिटी कळली असेल, सो आमच्यासारखे काही चांगले काय तुम्हाला एक मदत आम्ही द्यायचा त्यामधनं प्रयत्न करूयात. ठीक आहे. हां, तर तुम्हाला ज्यांना जॉईन करायचं असेल अन अकॅडमीचा प्लस कोर्स जॉईन करू शकता. अगेन माझं भूषण अकॅडमी टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनल ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता. ओके. हां, 10 अगेन. हां, प्रश्न क्रमांक 33. सर्व दंतकथा काय आहेत? वास्तव गोष्टी आहेत. कोणती वास्तव गोष्टी कादंबरी नाही. सो कोणती वास्तव गोष्टी जी आहे ती काय नाही, कादंबरी नाही. आणि सर्व कादंबऱ्या काय आहेत, गोष्टी आहेत. आणि सर्व कादंबऱ्या काय आहेत. सो इथे लक्षात घ्या, गोष्टी आणि वास्तव गोष्टी दोन्हीमध्ये फरक आहे. हे पहिली गोष्ट लक्षात घ्या, गोष्टी आणि काय वास्तव गोष्टी. मग आता याच्यावर पहिले बेसिक डायग्राममध्ये आपण काय ही काढलेली आहे, लिस्ट ओव्हरलॅप झालेली. पहिले आहेतची शेवटची 3 विधान आहेत ते पहिल्याची. काही वास्तव गोष्टी कादंबऱ्या आहेत. सो वास्तव गोष्टी कादंबऱ्या आहेत का, नाही. काही वास्तव गोष्टी दंतकथा आहेत. सो वास्तव गोष्टी दंतकथा, या सर्व दंतकथा जर का वास्तव गोष्टी आहेत. ओके. सो मग म्हणजेच काय, काही वास्तव गोष्टी काय आहेत, दंतकथा आहेत. बरोबर आहे. हां, सो हे बरोबर होईल. काही दंतकथा कादंबऱ्या आहेत. सो काही दंतकथा कादंबऱ्या आहेत का, नाही. हे पण काय होईल, चुकीचं होईल. सो हे पण काय होईल, चुकीचं होईल. आता अगेन तो काय म्हणतो इथे, कोणती दंतकथा कादंबरी नाही. सो कोणती दंतकथा काय नाही, कादंबरी नाही. आता दंतकथा कादंबरी तशी बघितलं तर वेगळीच आहे. तो कोणती दंतकथा काय, कादंबरी नाही. सो हे काय होणार याच्यामध्ये. सो हे बरोबरच होईल. पण बेसिक डायग्रामनं बरोबर असेल तर ते बरोबर असेलच असं नाही. मग आता अशा केसमध्ये बघा, दंतकथा आपण काय घेतो, हे युनिव्हर्सल काय होतं, निगेटिव्ह होतं. पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह करा. काही दंतकथा काय आहेत, कादंबरी आहेत. सो काही दंतकथा काय आहेत, कादंबरी आहेत. आता दंतकथा कशाचा पार्ट आहे, वास्तव गोष्टीचा. आणि कादंबरी काय आहेत, गोष्टींचा पार्ट आहे. ओके. कादंबरी काय आहेत, गोष्टींचा पार्ट आहे. ओके. हां, सो असं जर आपण केलं याच्यामध्ये. मग आता इथे बघा, पण आपले निगेटिव्ह विधान आहे, कोणती वास्तव गोष्ट कादंबरी नाही. आता वास्तव गोष्टी बघा. सो वास्तव गोष्टी कादंबरी नाही तो म्हणतोय. पण इकडे जर का तुम्हाला रिलेशनशिप दाखवायचं असेल दंतकथेचं, तर तुम्हाला त्याच्या थ्रू वास्तव गोष्टी थ्रू जावंच लागेल. जे हे फ्रेम होऊ शकतं का, नाही होऊ शकत. बरोबर ना. म्हणजे ही त्याचं निगेटिव्ह स्टेटमेंट हे होऊ शकत नाही. हे जर होऊ शकत नाही तर ते विधान काय, बरोबर आहे. बरोबर आहे. सो म्हणून इथे 1 आणि 3 काय, बरोबर. आता इथे 1 आणि 2 मध्ये काय, किंवा आहे. पण किंवा तुम्हाला काय सांगितलं की बेसिक डायग्रामवरनं, सो आपल्या रेग्युलर मेथडने ती दोन्ही विधानं चुकीची आली पाहिजेत. जर पहिलं विधान बरोबर येत आहे तर किंवामध्ये पहिलं विधान येऊच शकत नाही. हे लक्षात घ्या. म्हणजे कुठे किंवा दिसलं की तिथे उत्तर नका मारू. जसं तुम्ही काही लोक घेणार काय, 1 किंवा 4. 1 काय दंतकथा आणि कादंबरी, आणि कोणती दंत कादंबरी आणि काही दंतकथा काय कादंबरी आहेत. सो 1 आणि काय 4. तुम्ही म्हणणार की नाही हे दोन्ही काय, एक युनिव्हर्सल निगेटिव्ह नाही काय पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह, लावा किंवा लागतं. अरे बाबा, पण नियम काय आहे की त्यातलं ते दोन्ही विधानं रेग्युलर मेथडने काय असले पाहिजेत, चुकीची असली पाहिजेत. मी तुम्हाला नियम काय सांगितलेत, ऑप्शनमध्ये किंवा असलं पाहिजे आहे. परंतु नंतर सांगितलं की दोन्ही काय सब्जेक्ट प्रेडिकेट सेम असले पाहिजे. दंतकथा आणि कादंबरी आहेत सब्जेक्ट आणि प्रेडिकेट त्याच्यामध्ये काय, सो सेम आहेत. परंतु रेग्युलर मेथडनी दोन्ही विधानं जी आहेत ज्यांच्यामध्ये किंवा लावायचे ती काय आली पाहिजेत, चुकीची आली पाहिजेत. इथे ती चुकीची येत आहेत का, इथे आपल्या रेग्युलर बेसिक मेथडने ती विधानं चुकीची येत नाही आहेत. म्हणून आपण त्याच्याबद्दल त्यांच्यामध्ये किंवा लावू शकत नाही. म्हणून हे उत्तर काय येणार, 1 किंवा आणि 3 बरोबर. ओके. आता 1 किंवा 2 जर तुम्ही बघितलं, वास्तव गोष्टी कादंबऱ्या दंतकथा. अरे इथे तर कॅटेगरीज वेगळ्या वेगळ्या आहेत. वास्तव गोष्टी वरती आहे का, नाही आहे. ते 1 आणि 2 मध्ये इथे लागू शकत नाही. अगेन इथे म्हटलं किंवा नाहीच आहे. सो बेटर उत्तर काय तुमचं, पर्याय क्रमांक 3. सो म्हणून उत्तर काय येईल तुमचं, सो आन्सर ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3. ओके. सो हे प्रश्न क्रमांक 33. पस्तीस, 36 आणि 40. ओके. आता ही फक्त काही विधाने, आपली 3 विधानं राहिलेली आहेत. सो चला, म्हणजेच आपले पूर्ण हे जे मागच्या लेक्चर्सपासून जे काही आपण शीट बघत होतो, सो ती शीट्स आपण हे बघूयात. हां. कोणतेही घर कार्यालय नाही. कोणतेही घर जे आहे ते काय नाही, कार्यालय नाही. सर्व महाविद्यालय काय आहेत, कार्यालय आहेत. सर्व महाविद्यालय काय आहेत, कार्यालय आहेत. सो दिस वॉट महाविद्यालय, आणि हे काय कार्यालय आहेत. सर्व कार्यालय काय आहेत, शिक्षक आहेत. आणि सर्व कार्यालय काय आहेत, शिक्षक आहेत. अशा प्रकारे सर्व कार्यालय काय आहेत, शिक्षक आहेत. ओके. मग आता याच्यानंतर अगेन हे झालं आहे. आता हे आपले काय झालेत, बेसिक डायग्राम झालेले आहेत.
मग आता याच्यामध्ये आपण पहिले अफर्मेटिव्ह, याच्यात 3 विधानं याची नाहीची आहेत, त्या पहिले आपण अफर्मेटिव्ह बघून घेऊ. सर्व महाविद्यालय काय आहेत, शिक्षक आहेत. सो सर्व महाविद्यालय शिक्षक आहेत, येस बरोबर आहे हे विधान. सो दुसरं विधान काय होईल, बरोबर होईल. ओके, सो म्हणून सेकंड सर्व महाविद्यालय काय होतील, शिक्षक होतील. सो बघा, सो घर कार्यालय नाही. ओके, सर्व महाविद्यालय कार्यालय आहेत आणि सर्व कार्यालय काय आहेत, शिक्षक आहेत. हां, सो दुसरं विधान काय होणार, बरोबर होणार. आता बाकीचे आपण चेक करूयात. कोणतेही घर शिक्षक नाही. सो घर आणि शिक्षक नाही. आता हे विधान जे आहे ते कसं आहे, युनिव्हर्सल निगेटिव्ह आहे. हे विधान जे आहे ते कसं आहे, युनिव्हर्सल. तर मग विद्यार्थी मित्रांनो, या अशा केसमध्ये आता युनिव्हर्सल निगेटिव्ह हे विधान आहे. मग याचं पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह काय होणार, काही घर शिक्षक आहेत, काही घर शिक्षक आहेत. ठीक आहे, मग आता काही घर शिक्षक आहेत, तर मग आता घर आणि शिक्षक. आता हे जे काही आहेत, सो कार्यालय, त्यानंतर काय महाविद्यालय, ह्याच्या आत येतील ते घराने काही कॉन्ट्रॅक्ट होईल का, नाही. आता इथं बघायचं, तिथे काय म्हणतं, कोणतेही घर कार्यालय नाही, तर घर आणि कार्यालय ते वेगळेच आहेत, कुठे काही कॉन्ट्रॅक्ट करतायत का, नाही. म्हणजे डायग्राम काही अल्टरनेट डायग्राम जी आहे ती काय शक्य आहे, ही पॉसिबल आहे. म्हणजे हे विधान काय पॉसिबल आहे. आणि जर विधान पॉसिबल आहे तर हे स्टेटमेंट काय चुकीचं होईल. सो हे स्टेटमेंट काय होईल, चुकीचं होईल. ओके, हां. देन काही शिक्षक घरी नाहीत. आता बघा घरी नाहीत, सो काही शिक्षक काय, सो घरी नाहीत. सो आता कोणतेही घर शिक्षक नाही, काही शिक्षक काय घरी नाहीत, तर हे जर चुकीचं आहे तर हे पण विधान काय होणार, सो चुकीचंच होईल. ओके, सो काही शिक्षक घरी नाहीत, याचं काय होणार, सर्व शिक्षक काय आहेत, घरे आहेत. आणि सर्व शिक्षक घरी म्हणजे घरामध्ये ते येऊ शकतं का, नाही, कारण काय कारण ते विधान आहे घर काय कार्यालय आहे. कारण किंवा तुम्ही याला तसं डायरेक्ट नाही तुम्हाला आलं पाहिजे, कारण तुम्ही याला जरी घेतलं तर कोणते घर शिक्षक नाही तर काही शिक्षक घरी होतील का, नाहीच होणार. तर पहिलं चुकीचं म्हणून. पण याला जर आपण घेतलं, हे होतं पर्टिक्युलर काय निगेटिव्ह. याचं होणार युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह म्हणजे काय, सर्व शिक्षक घर आहेत. सर्व शिक्षक काय आहेत, घर आहेत. मग आता बघा असा शिक्षक होईल आणि हा काय सगळे शिक्षक घरामध्ये. पण या शिक्षकाच्या मध्ये काय कार्यालय आहे, महाविद्यालय, हे पण याच्या आत येतील ना. पण तो म्हणतो की कोणतंही घर कार्यालय नाही, म्हणजे घर कार्यालयामध्ये, कार्यालय घरामध्ये येऊ शकतं का, नाही. म्हणजे डायग्राम होऊ शकते का, ही शक्यच नाही, विधान शक्यच नाही. आणि जर शक्यच नाही आहे, बरोबर आहे ना. सो हे विधान जर का काय आहे, सो चुकीचं आहे. ओके, सो तर इथे हे काय होणार, बरोबर होईल, बरोबर ना. सो तर हे विधान काय होईल, बरोबर होईल, करेक्ट. हां, सो दॅट्स वाय दिस स्टेटमेंट इज करेक्ट. देन अगेन नेक्स्ट बघा, कोणतेही महाविद्यालय घर नाही. आता बघा महाविद्यालय काय नाही, घर नाही. आता जर कार्यालय जर घरामध्ये काही संबंध नाही आहे, बरोबर आहे ना. सो मग तो त्याच्यामध्ये होईल का, नाही होणार. तर हे विधान पण काय होईल, बरोबर येईल. किंवा जर आपण याच्या रेग्युलर मेथडने केलं, ही जी स्टेटमेंट आहे कसं आहे, युनिव्हर्सल निगेटिव्ह आहे. मग बेसिक डायग्राम म्हणा बरोबर असेल तर बरोबर असेल असं नाही. मग त्याचं काय होतं, ते पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह होतं. सो ते डायग्राम काय होते, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. आणि पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह म्हणजेच काय होणार, काही महाविद्यालय घर आहेत. सो काही महाविद्यालय काय घर आहेत. सो बघा घर आणि काय काही महाविद्यालय घर आहेत. मग घर अगेन काय कार्यालय, अगेन काय. सो अशामध्ये हे होतं, बरोबर आहे ना. सो महाविद्यालय, कार्यालय आणि काय शिक्षक. सो हे घरामध्ये होतं. मग आता मला सांगा, हे असंच स्टेटमेंट आपण याच्यामध्ये हे घेतलेलं आहे. ओके, पण आता मला सांगा, समजा घराचा जर तुम्ही महाविद्यालय घेत असाल तर ते कार्यालयासोबत संबंध प्रस्तावित होऊ शकतो का, नाही. म्हणजे हे जे विधान आहे हे चुकीचं होईल. आणि जर का हे विधान चुकीचं होईल, हे शक्य होऊ शकत नाही, तर हे काय होणार, बरोबर होणार, बरोबर ना. सो म्हणून हे काय होईल, सो दॅट इज वॉट आपला रूल लक्षात ठेवायचा की कॉम्प्लिमेंटरी केस घ्यायची ती आहे का बघायची. सो म्हणून उत्तर काय येणार, 2, 3 आणि 4 बरोबर. इथे आयदरची गरज नाही. सो आन्सर ऑप्शन नंबर 3, 2, 3 अँड 4. 2, 3 आणि 4 हे काय बरोबर आहे. अगेन 36 बघा, कोणतेही झाड फळ नाही. कोणतेही झाड जे आहे ते काय नाही, फळ नाही. सर्व फळे काय आहेत, दगड आहेत. आणि सर्व दगड काय आहेत, पेन्सिल आहेत. सर्व दगड काय आहेत, पेन्सिल आहेत. ओके, मग आता याच्यामध्ये ही झाली बेसिक डायग्राम. यातनं पहिले अफर्मेटिव्ह स्टेटमेंट चेक करून घ्यायचे. काही पेन्सिल फळे आहेत. सो काही पेन्सिल फळे आहेत. येस सर, सर्व फळं पेन्सिल आहेत, तर काही पेन्सिल काय फळे आहेत, हे विधान काय होणार, बरोबर होणार. काही पेन्सिल झाडे आहेत. तर आता बघा झाडे आहेत, पेन्सिल आहेत, होईल का, नाही. मग आता अगेन कोणताही दगड झाड नाही. आता कोणताही दगड काय झाड नाही. जर का आता तुम्ही जर असं बघितलं तर आता बेसिक डायग्राममध्ये विधान बरोबर आहे, पण नकारार्थी विधान जे आहे
आपल्या मेथडनुसार बेसिक डायग्रामने बरोबर असेल तर ते बरोबर असेलच असे नाही. मग अशा केसमध्ये आपण त्याची काय घेतो, कॉम्प्लिमेंटरी केस घेतो. काय होणार, काही दगड झाड आहेत. सो काय होणार त्याच्यामध्ये, काही दगड काय आहेत, झाड आहेत. ओके, मग आता काही दगड झाड आहेत आपण याच्यामध्ये असं केलं तर बघा, झाड दाखवा आणि ह्यात दगड दाखवा. आता फळ याच्या आत आहेत, त्यांनी काय फरक पडणार नाही, पण हे काय, सो इकडे काय होणार, पेन्सिल. मग इथे निकालार्थी विधान काय, कोणतेही फळ झाड नाही. आता बघा, हा फळ वेगळा आहे आणि झाड वेगळा आहे. सो आपण इथे पण या अल्टरनेट डायग्राममध्ये आहे ना, तर काही कॉन्ट्रडिक्ट झालं आहे का, नाही झालं आहे. म्हणजे ही डायग्राम काय, शक्य आहे, पॉसिबल आहे. आणि जर अल्टरनेट डायग्राम पॉसिबल आहे म्हणजे हे विधान काय, करेक्ट आहे. हे विधान जर करेक्ट आहे तर हे जे त्याच्या अपोजिट जे नकारार्थी विधान आहे ते काय होणार, चुकीचं होणार. सो त्याच्या अपोजिट नकारार्थी विधान जे आहे ते काय होणार, चुकीचं होणार. ओके, सो अगेन कोणतीही पेन्सिल झाड नाही. सो कोणतीही पेन्सिल काय नाही, झाड नाही. ओके, मग आता बघा, पेन्सिल आणि काय, झाड. सो कोणती पेन्सिल काय नाही आहे, झाड नाही आहे. ओके, मग आता इथे जर का आपण बघितलं त्यामध्ये तर बघा, काही पेन्सिल काय, इथे कोणती पेन्सिल काय, झाड नाही आहे. मग आता काय होणार त्याचं, सो युनिव्हर्सल निगेटिव्ह, काही पेन्सिल काय, झाड आहेत. सो मग इथे काय केलं तो, सो असा पेन्सिल दाखवणार आणि इकडे काय दाखवणार, झाड दाखवणार. सो झाड आणि काय, पेन्सिल. आता पेन्सिलच्या आत आहे फळे आणि काय, दगड. हे काय पेन्सिलच्या आतमध्ये आहे, ठीक आहे ना. हां, मग आता झाड, पण तो आता कोणतंही झाड काय, फळ नाही. मग आता फळ तुम्ही वेगळं दाखवू शकता ना, त्यात काय होऊ शकतं का, नाही. सो ही काय, ही अगेन ही डायग्राम आहे, ही काय शक्य, म्हणजे याचे निगेटिव्ह विधान काय, याचे अपोजिट विधान जे आहे काय, काही पेन्सिल झाड आहेत, काही पेन्सिल झाड आहेत, हे बरोबर आहे. म्हणजे हे शक्य आहे. आणि जर शक्य असेल तर ते विधान काय होईल, त्याचे अपोजिट जे काही विधान आहे, विधान त्याच्या काय, त्या शक्य विधानाच्या काय अपोजिट, ते काय होणार, चुकीचं होणार. बरोबर आहे. सो फक्त 3 बरोबर आहे. आणि जर का आपण याच्यामध्ये बघितलं, पेन्सिल आणि झाड, आता बघा फक्त 3 पर्यायामध्ये आहे का, नाही. मग आता काय होणार, पण इथे जर बघा, इथे फक्त 3 आणि 2 आणि 4, इथे 2 आणि 4 तो काय म्हणतो, किंवा. आणि किंवा म्हणजे काय, तर पेन्सिल आणि झाड आहे. दोघांमधले कॅटेगरीज काय आहेत, समान कॅटेगरीज आहेत. दोन्हीमध्ये कॅटेगरी काय आहेत, सेम आहेत. ओके, अगेन ही जी पेअर आहे दॅट इज नथिंग बट वॉट, युनिव्हर्सल निगेटिव्ह आणि काय, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह आहे. आपल्या रेग्युलर मेथडने दोन्ही विधाने काय, चुकीची आहेत. सो सगळ्या गोष्टी, सगळ्या केस त्याच्यामध्ये काय फिजिबल होतात, सगळ्या केस त्याच्यामध्ये काय करेक्ट येतात, आणि म्हणून हे विधान काय होईल, बरोबर होईल. सो दॅट्स वाय उत्तर करणार 2 आणि 4 मध्ये किंवा आणि फक्त 3 योग्य. सो 2 आणि 4 मध्ये किंवा आणि फक्त 3 काय योग्य. सो म्हणून तुमचं उत्तर करणार पर्याय क्रमांक 3. सो दॅट्स द आन्सर ऑप्शन नंबर 3. अगेन, सर्व दारे रस्ते आहेत. सर्व दारे काय, रस्ते आहेत. कोणताही रस्ता काय नाही, दगड नाही. आणि सर्व फुले काय, आणि काही फुले काय, दारे. सो काही फुले काय असे दाखवा. मग त्याला काही फुले काय, दारे आहेत. याच्या आत नका घेऊ, त्यात मग ते पूर्ण ओरल्या पाहिजे. काही फुले काय, दारे आहेत. मग आता याच्यामधनं कोणती विधाने बरोबर आहेत, काही दगड दारे आहेत. सो काही दगड दारे आहेत, हे होईल का, नाही. काही दगड फुले आहेत. सो काही दगड फुले आहेत का, नाही. काही रस्ते फुले आहेत. सो बघा, काही रस्ते काय फुले आहेत, येस होईल. सो हे रस्ते फुले होतील. सो तिसरं काय बरोबर होईल, कोणताही दगड फुल नाही. सो आता बघा, दगड आणि काय फुल, कोणताही दगड काय फुल नाही. बेसिक डायग्राम बरोबर आहे, पण हे नकारार्थी विधान आहे. मग याच्या हे काय होतं, काही दगड फुल आहेत. बघूया, काही दगड फुल आहेत. मग आता बघा, सो तुम्ही असं फुल दाखवा आणि इकडे काय दगड. मग काही काय दारे आहेत आणि ते सगळे काय रस्त्यामध्ये आहेत. अगेन बघा, फुल आणि दगड आपण दाखवले त्याच्यामध्ये, पण यात एक कोणताही रस्ता दगड नाही. बघा, रस्ता वेगळा आहे आणि दगड काय वेगळा आहे. काही क्वांटिटी झालं आहे का, नाही. आपण याला एक्सेप्ट केलं आहे. म्हणजे ही अल्टरनेट डायग्राम काय आहे, पॉसिबल आहे, शक्य आहे. आणि जर अल्टरनेट डायग्राम त्याची स्टेटमेंटची जी काय ती शक्य जर असेल तर मग काय आहे, हे विधान काय होईल, चुकीचं होईल. कारण ही गोष्ट बरोबर आहे ना, त्याची अपोजिट गोष्ट शक्य म्हणून ही नकारार्थी विधान काय होईल, चुकीचं होईल. मग इथे काय फक्त 3 बरोबर आहे. सो इथे काय ना, फक्त पर्याय 3 बरोबर. पण जर आपण बघितलं अगेन, बघा किंवा बघायचं. आता किंवा कुठे आहे, 2 आणि 3 मध्ये किंवा आहे. पण 2 दगड फुले आणि रस्त्यान फुले, याच्यामध्ये कधी किंवा लागू शकतं का, अरे कॅटेगरीज भिन्न आहेत ना, होऊ शकत नाही. 2 आणि 3 अगेन येत होऊ शकत नाही. आता बघा, 3 तर सेपरेट बरोबरच आहे ना, तर एखादं चुकीचं किंवा लागण्यासाठी दोन्ही विधान चुकीची असली पाहिजेत. तर फक्त 3 हे वेगळं बरोबर आणि 2 किंवा काय 4. तर दगड फुले, दगड आणि काय फूल, येस. सो किंवा 2 आणि काय 4 बरोबर आहे याच्यामध्ये. सो दोन्ही काय आहेत. सो दॅट इज वॉट द पेअर इज वॉट, युनिव्हर्सल निगेटिव्ह आणि काय पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह.
सो युनिव्हर्सल निगेटिव्ह आणि पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. ओके, या दोघांमध्ये काय लागणार आहे, याच्यामध्ये किंवा लागणार आहे, बरोबर ना. सो युनिव्हर्सल निगेटिव्ह आणि पर्टिक्युलर काय अफर्मेटिव्ह, आणि फक्त 3 जे आहे ते सेपरेटली काय आहे, बरोबर आहे. रेग्युलर सगळे कंडिशन सॅटिस्फाईड होतात म्हणून उत्तर करणार फक्त 3 आणि 2 किंवा 4 योग्य. सो आन्सर करणार फक्त 3 आणि काय 2 किंवा 4 योग्य. ओके, सो मित्रांनो अशा प्रकारे तुमचं उत्तर करणार पर्याय क्रमांक 2. तर जवळपास मित्रांनो आता आपण आपली ही जी 40 उदाहरणं जी आहेत ती पूर्ण मागच्या 7-8 लेक्चर्समध्ये 8 लेक्चर्समध्ये मला वाटतं सगळी कंप्लीट केलेली आहेत. सो याच्या बाहेर तुम्हाला विशेष काही करायची गरज नाही. आता किंवाची केस आपली संपली. आता केस ऑफ पॉसिबिलिटी आणि बाकीच्या काय काय स्पेशल केसेस आहेत, कसे आयोग वेगळे प्रश्न विचारतो, अजून आपले लेक्चर संपलेले नाही आहेत. आणखी जवळपास मी 1-2 लेक्चर्स तुमचे घेणार आहेत आणि त्यातनं तुम्हाला आणखी काही कन्सेप्ट जे काही डाऊट्स आहेत, कसे पॅटर्न्स असतात ते आणखी मी तुमचे क्लिअर करणार आहे. ओके, सो ते बघूयात आपण पुढच्या लेक्चर्समध्ये. ओके, सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच.